हॅलो मित्रांनो, मी रवींद्र माळी आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 2 मधील जे काही लास्ट 3 एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. ते सॉल्व्ह करण्यापूर्वी आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत काय करा, शेअर करा. ठीक आहे. तर बघा, आपल्याला आता 13, 14 आणि 15 हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. तर 13th एक्झाम्पल आपल्याला काय दिलेलं आहे, Ranjana wants to distribute 540 oranges among some students. म्हणजे रंजना जी आहे, रंजनाला 540 ऑरेंजेस जे आहेत काही विद्यार्थ्यांमध्ये काय करायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत, वाटायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, टोटल आपल्याला माहिती आहे किती ऑरेंजेस आहे, 540 आहे. इफ 30 स्टुडंट्स वेअर मोर इच वुड गेट 3 ऑरेंजेस लेस. म्हणजे जर बघा, आणखीन आता जेवढे काही विद्यार्थी होते त्यामध्ये जर आणखीन 30 विद्यार्थी जर आपण वाढवले तर प्रत्येकाला ऑरेंजेस काय होणार आहे, कमी भेटणार आहे. किती ऑरेंजेस कमी भेटत आहेत, तर 3 ऑरेंजेस काय होत आहेत, कमी भेटत आहेत. ठीक आहे. असं आपल्याला माहिती दिलेली आहे. आपल्याला शोधायचं काय, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स. तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहे ते आपण लक्षात घेऊया. आता एक साधं सोपं एक्झाम्पल घेऊया. समजा 12 ऑरेंजेस आहे. किती ऑरेंजेस आहे, 12. आणि मी आता आपल्याला माहित नाही की प्रत्येकाला किती ऑरेंजेस दिले जात आहेत, बरोबर आहे का. परंतु आपण काय करतोय, समजा प्रत्येकाला 2 ऑरेंज देतोय. किती ऑरेंज देतोय, 2. म्हणजे ते टोटल किती होतील. ठीक आहे. बरं, एक आपण बघूया की 6 स्टुडंट्स आहेत. 6 काय आहे, स्टुडंट्स. 12 ऑरेंजेस आहे, 6 स्टुडंट्स आहे. याचा अर्थ प्रत्येकाला किती भेटणार, 2 भेटणार. बरोबर. प्रत्येकाला किती ऑरेंजेस भेटतील, 2 ऑरेंजेस भेटतील. त्यानंतर जर आपण बघितलं की आता जर विद्यार्थ्यांची संख्या जर वाढवली, म्हणजे यामध्ये जर आपण काय केलं, फक्त अजून 2 स्टुडंट्स काय केले, वाढवले, तर काय होईल, किती होतील ते, 8. जर 8 ने आपण जर 12 ला डिवाइड केलं तर प्रत्येकाला सुरुवातीला जे आहे प्रत्येकाला 2 ऑरेंज भेटत होते. तर आता 2 भेटतील का, नाही, त्यापेक्षा कमी भेटतील. आणि ते आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे की 3 ऑरेंजेस प्रत्येकाला काय भेटतात, कमी भेटतात. ठीक आहे. तर आपण अशा पद्धतीनेच ते शोधणार आहोत. ठीक आहे. तर बघा, सर्वात पहिले आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल, विद्यार्थ्यांची संख्या, नंबर ऑफ स्टुडंट्स. लेट नंबर ऑफ स्टुडंट्स बी x. समजा नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहे, x आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती की टोटल किती ऑरेंज डिस्ट्रीब्यूट केलेले, 540. आपण ते लिहून घेऊया. 540 ऑरेंजेस distributed among x students. म्हणजे x स्टुडंट्सला जर आपण 540 काय केले, ऑरेंजेस डिस्ट्रीब्यूट केले, then each student will get 540 upon x oranges. कळते. जर x स्टुडंट्स मध्ये आपण 540 ऑरेंजेस जर डिस्ट्रीब्यूट केले तर प्रत्येकाला 540 अपॉन x एवढे ऑरेंजेस भेटतात. आता नंतर काय सांगितले आपल्याला की 30 स्टुडंट्स काय केलेले, वाढवलेले. नंबर ऑफ स्टुडंट्स after increasing students will be x plus 30. बरोबर. नंबर ऑफ स्टुडंट्स आफ्टर इन्क्रीजिंग 30 स्टुडंट्स विल बी x plus 30. म्हणजे 30 स्टुडंट्स वाढल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या किती होणार आहे, x plus 30 होणार आहे. and each student and then each student
will get 540 upon x plus 30 oranges. एवढे ऑरेंजेस प्रत्येकाला भेटतील ज्यावेळेस 30 स्टुडंट्स काय होतील, इन्क्रीज होतील, वाढतील. कळालं? ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन की पहिले जेवढे ऑरेंजेस भेटत होते, पहिले किती भेटत होते प्रत्येकाला, 540 अपॉन x भेटत होते, बरोबर. नंतर किती भेटत होते, 540 अपॉन x प्लस 30, केव्हा 30 स्टुडंट्स इन्क्रीज झाल्यानंतर. पहिले एवढे प्रत्येकाला एवढे ऑरेंजेस भेटत होते आणि यातून जर आता सध्या भेटणारे ऑरेंजेस जर मायनस केले तर प्रत्येकाला 3 ऑरेंजेस काय भेटतायत, कमी भेटतायत. ठीक आहे. समजा प्रत्येकाला 10 ऑरेंज भेटत होते, आता 3 ऑरेंज कमी भेटतात, याचा अर्थ किती भेटणार आहे, 7, बरोबर. म्हणजे 10 - 7 केलं तर 3 भेटेल. अशा रीतीनेच आपण याला काय केलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे. ठीक आहे. आता इथून काय करूयात आपण, 540 कॉमन काढूयात. therefore 540 in bracket 1 upon x minus 1 upon x plus 30 is equal to 3. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे करून घेऊया. 540 in bracket x plus 30 minus x upon x square plus 30x is equal to 3. ठीक आहे. आता हा प्लस x हा मायनस x काय होणार, कट होईल. राहिलं काय, फक्त प्लस 30 राहिले. म्हणजे 540 मल्टिप्लाय बाय 30 आणि हा 3 जो आहे इथे मल्टिप्लिकेशन मध्ये येणार आहे तो इकडे आपण आणूया डिवायडेशन मध्ये. आणि हे जे आहे x स्क्वेअर प्लस 30x यांना इकडे आपण घेऊन जाऊया, x स्क्वेअर प्लस 30x. ठीक आहे. 540 मल्टिप्लाय बाय 30 हे 3 मल्टिप्लिकेशन मधले इकडे डिवायडेशन मध्ये आणले आणि हे x स्क्वेअर प्लस 30x इकडे डिवायडेशन मध्ये होते, इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये नेले. 3 1 जा 3, 3 10 जा 30 किती झाले, मग हे 5400 इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 30x. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय तयार होणार, x स्क्वेअर प्लस 30x मायनस 5400. मग मायनस 5400 मल्टिप्लिकेशन येईल असे दोन नंबर्स आणि त्यांचं सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे, 30. मग तसे नंबर्स कुठले आहेत, 90 and 60. 9 × 7 = 54, 9 × 6 = 54 होतं, बरोबर. बघा लिहून घेऊया, x स्क्वेअर प्लस 90x मायनस 60x मायनस 5400 इज इक्वल टू 0. इथून x कॉमन येईल, बरोबर का, x प्लस 90, यहाँ से क्या कॉमन आएगा, इथून कॉमन काय येणार, 60 कॉमन येईल, मायनस 60 कॉमन येईल, म्हणजे x प्लस 90 येणार. हे मायनस साइन प्लस झालं कारण की इथे मायनस आहे, इज इक्वल टू 0. म्हणजे एका ब्रॅकेट मध्ये येणार x प्लस 90 आणि एका ब्रॅकेट मध्ये येणार x मायनस 60 इज इक्वल टू 0. therefore x plus 90 is equal to 0 or x minus 60 is equal to 0. therefore x is equal to plus 90 तिकडे गेल्यावर काय होतील मायनस, और x मायनस 60 आहे तिकडे गेल्यावर काय होतील प्लस. 0 प्लस 60 किती होणार 60. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स शोधायचे होते आपल्याला. नंबर ऑफ स्टुडंट्स कधी मायनस मध्ये असू शकतील का, नाही. म्हणून इथे लिहूया, बट नंबर ऑफ स्टुडंट्स नेवर नेगेटिव्ह, नेवर नेगेटिव्ह. therefore x is not equal to minus 30. म्हणून टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती झाले 60. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आर 60. म्हणजे टोटल तिथे किती स्टुडंट्स आहेत 60 स्टुडंट्स आहेत. हे आपल्याला अशा रीतीने हा 13th क्वेश्चन जो आहे तो सॉल्व करायचा होता. ठीक आहे, आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. 14th क्वेश्चन म्हणजे 14वा प्रश्न काय दिलेला आहे आपण तो आता बघूया. ठीक आहे, बघा काय दिलंय. मिस्टर दिनेश ओन्स एन एग्रीकल्चरल फार्म ॲट विलेज तलवेल. म्हणजे मिस्टर दिनेश यांचं जे काही तलवेल हे जे काही खेडेगाव आहे तिथे त्याचं स्वतःचं काय एक फार्म आहे, शेत आहे. द लेंथ ऑफ द फार्म इज 10 मीटर, मोर दॅन ट्वाइस द ब्रीथ.
म्हणजे त्या शेताची जी काही लेंथ आहे, ते जे काही फार्म आहे त्याची लेंथचं कंपॅरिझन त्या फार्मच्या ब्रीड सोबत केलेलं आहे. म्हणजे लेंथ कशी आहे त्याची 10 मीटर जास्त आहे, पण कशी ब्रीडचं जर ट्वाइस केलं आपण, ब्रीडचं ट्वाइस केलं आणि त्याच्यामध्ये जर 10 मीटर मिळवलं तर ती काय होते, लेंथ होते त्या फार्मची. ठीक आहे, याचा अर्थ कंपॅरिझन लेंथचं कोणासोबत आहे, ब्रीड सोबत, म्हणून ब्रीडला आपल्याला एक्स घ्यावा लागणार. In order to harvest rainwater, he dug a square-shaped pond inside the farm. रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी त्यांनी काय केलेलं आहे, त्या फार्म मध्ये एक स्क्वेअर शेपचा पॉन्ड काय केलेला आहे, डग केलेला आहे, म्हणजे खोदलेला आहे. The side of the pond is 1/3 of the breadth of the farm. आणि त्यांनी सांगितलं की जी काही फॉर्म मध्ये जो काही स्क्वेअर शेप पॉन्ड त्यांनी डग केलेला आहे, त्या पॉन्डची जी काही साईड आहे ती कशी आहे, 1/3 आहे. कशाच्या, ब्रीडच्या. आणि ब्रीड कोणाची, फार्मची. म्हणजे फार्मची जी काही ब्रीड आहे तिच्या 1/3 त्या पॉन्डची साईड आहे. ठीक आहे, आता बघूया द एरिया ऑफ द फार्म. आता महत्वाची गोष्ट काय दिलेली आहे, तिथे आपल्याला एक कंडिशन काय दिलेली आहे बघा. द एरिया ऑफ द फार्म इज 20 टाइम्स द एरिया ऑफ द पॉन्ड. म्हणजे फार्मचा जो एरिया आहे, एरिया ऑफ द फार्म इज 20 टाइम्स द एरिया ऑफ द पॉन्ड. म्हणजे पॉन्डच्या एरियाच्या 20 टाइम्स कोणाचा एरिया आहे, फार्मचा आहे. फाइंड द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द फार्म अँड ऑफ द पॉन्ड. म्हणजे आपल्याला फार्मची लेंथ आणि ब्रेड्थ तर फाइंड आउट करायचीच आहे, परंतु त्यासोबतच पॉन्डची साईड किती ते आपल्याला सर्वात पहिले फाइंड आउट करायचं आहे. कळालं. आता समजा मी इथे रेक्टँग्युलर एक फार्म काढला आणि त्यामध्ये आपण ब्रेड्थ काय घेतली, समजा एक्स घेतली. मग इथे लेंथ काय होणार, ब्रेडच्या ट्वाइस पेक्षा 10 मीटरने काय आहे, जास्त आहे. ब्रेड्थ किती होणार, बरोबर 2x + 10 मीटर होईल. आणि पुन्हा काय सांगितले, समजा इथे कुठेतरी तो स्क्वेअर शेप काय करतोय, पॉन्ड तयार करतोय. आणि त्यांनी सांगितलं काय की पॉन्डची साईड कशी आहे, ब्रेडच्या 1/3 आहे. म्हणजे 1/3 मल्टिप्लाय बाय x असेल, बरोबर, असं शोधावं लागेल आपल्याला. म्हणजेच ते काय होईल, x/3. म्हणजे या पॉन्डची साईड किती होते, x/3 होते. लक्षात आलं. अशा रीतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. चला तर आपण सॉल्व्ह करूया. Let the breadth of the farm be x मीटर. समजा त्या फार्मची रुंदी किती आहे, x मीटर आहे. Therefore, length of the farm is equal to काय होईल, ब्रेडच्या ट्वाइस पेक्षा 10 मीटरने काय आहे, जास्त, म्हणून 2x + 10 मीटर अशा रीतीने. अँड साइड ऑफ द पॉन्ड काय होईल, x/3 मीटर. लक्षात आलं. हे आपल्याला दिलेलं आहे आणि यावरून आपल्याला काय करायचंय, त्या रेक्टँग्युलर फॉर्मची आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ आणि तसंच पॉन्डची साइड फाइंड आउट करायचं आहे. अतिशय इझी आहे. आपण आता चला सॉल्व्ह करूया. आता नेक्स्ट काय येणार, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन. सर्वात महत्वाची गोष्ट काय दिलेली, त्यांचे एरियाचं कंपॅरिझन केलेलं. मग काय आहे एरियाचं कंपॅरिझन, एरिया ऑफ रेक्टँग्युलर फार्म इज इक्वल टू कसं आहे, 20 टाइम्स आहे कशाच्या, एरिया ऑफ स्क्वेअर पॉइंट. बरोबर. रेक्टँग्युलर फॉर्मचा एरिया कसा आहे, 20 टाइम्स आहे कशाचा, एरिया ऑफ स्क्वेअर पॉइंट. चला आपण सॉल्व्ह करूया. याचा फॉर्म्युला काय असणार आहे, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ असणार आहे. बरोबर. रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला. आणि तसंच 20 मल्टिप्लाय बाय, आता साइड स्क्वेअरचं एरियाचा फॉर्म्युला काय असतो, साइड स्क्वेअर असतो. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, x/3 स्क्वेअर करावं लागेल, कारण की ही त्याची साइड आहे. लेंथ आपल्याला माहिती आहे किती आहे, 2x + 10. ब्रेड्थ किती आहे, x इज इक्वल टू 20 मल्टिप्लाय बाय x चा स्क्वेअर, x²/3 स्क्वेअर किती होणार, 9. या x ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया, 2x²
प्लस 10x इज इक्वल टू, इथे 20 ने यांना मल्टिप्लाय करूया, 20x² अपॉन 9 बरोबर. आता हा 9 जो आहे इकडे आपण मल्टिप्लिकेशन मध्ये आणूया. 9 टू जा 18x² प्लस 9 10 जा 90x इज इक्वल टू 20x². ठीक आहे, या व्हॅल्यूज आपल्याला आता त्या साइडला घेऊन जायचे. 20x² minus 18x² minus 90x is equal to 0. Therefore 20x² minus 18x² 2x² बरोबर minus 90x आहे is equal to 0. आता यातून कॉमन आपल्याला काय काढता येईल बघा. ठीक आहे, कॉमन काढावं लागणार आहे. 2x इन ब्रॅकेट x minus 45, 2 ने जर 90 ला डिवाइड केलं तर 45 येणार इज इक्वल टू 0. म्हणजे इथे आपल्याला काय भेटतं बघा, 2x इज इक्वल टू 0 और x minus 45 इज इक्वल टू 0. म्हणून x इज इक्वल टू काय येणार 0/2 और x इज इक्वल टू येणार 45. म्हणजेच काय व्हॅल्यूज भेटतात, x इज इक्वल टू 0 और x इज इक्वल टू 45. परंतु एखाद्या फॉर्मची जी काही ब्रेड्थ असणार आहे ती कधी 0 असणार आहे ना, नाही. आपण लिहूया, बट ब्रेड्थ ऑफ फॉर्म नेवर बी 0. ठीक आहे, म्हणून x इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे ब्रेड्थ ऑफ द फॉर्म इज इक्वल टू काय होणार 45 मीटर्स बरोबर. त्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, लेंथ ऑफ द फॉर्म. लेंथ काय दिलेली आहे आपल्याला 2x प्लस 10 आहे बरोबर. 2 मल्टिप्लाय बाय 45 प्लस 10 किती होणार 90 प्लस 10 म्हणजेच किती झालं 100 मीटर. and the side of the pond is equal to काय आहे x upon 3. म्हणजे किती येणार 45 upon 3. 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 5 जा 15 म्हणजे किती आलं 15 मीटर. अशा रीतीने आपल्याला ब्रेड्थ लेंथ जी आहे फॉर्मची शोधता येते आणि पॉइंटची सुद्धा साइड आपल्याला शोधता येते. अतिशय इझी एक्झाम्पल आहे, बिलकुलही अवघड नाही. ठीक आहे, आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. लास्ट एक्झाम्पल आपल्याला काय दिलेलं आहे बघा. अ टँक फिल्स कम्प्लिटली इन 2 hours. म्हणजे एक टँक आहे, टँक कशाचं पाण्याची टँक आहे आणि ते कम्प्लिटली फिल होण्यासाठी किती आवर्स लागतात 2 hours लागतात. इफ बोथ द टॅप्स आर ओपन, म्हणजे जर दोन्हीही टॅप जर ओपन असतील म्हणजे सुरू असतील तर ते टँक कम्प्लिटली भरण्यासाठी 2 hours लागतात. इफ ओनली वन ऑफ द टॅप्स इज ओपन ॲट द गिवन टाइम द स्मॉलर टॅप टेक्स 3 hours मोर दॅन द लार्जर वन टू फिल द टँक. म्हणजे आता बघा दोन्ही जर टॅप जर चालू असतील, नळ जर चालू असतील तर ती टँक कम्प्लिटली फिल होण्यासाठी किती आवर्स लागतात 2 hours. आणि नंतर पुन्हा त्यांनी काय सांगितलेलं आहे, जर समजा दोघांपैकी कुठलाही एक नळ सुरू असेल त्यावेळेस तर त्यांनी सांगितले की जो काही स्मॉलर टॅप आहे त्याला 3 hours जास्त लागतात लार्जर टॅप पेक्षा. म्हणजे जो स्मॉलर टॅप आहे त्याला लार्जर टॅप पेक्षा ती टँक फिल करण्यासाठी पूर्णतः भरण्यासाठी 3 hours जास्त लागतात. म्हणजे इथे लार्जर टॅपला जेवढा वेळ लागतोय तो आपल्याला इथे x गृहीत धरावा लागणार आहे. ठीक आहे, हाऊ मच टाइम डज ईच टॅप टेक टू फिल द टँक कम्प्लिटली. मग आपल्याला शोधायचं आहे की प्रत्येक जो टॅप आहे ईच टॅप, प्रत्येक टॅपला किती वेळ लागेल ती टँक कम्प्लिटली फिल करण्यासाठी. अतिशय इझी एक्झाम्पल आहे, वर्क डनचं एक्झाम्पल आहे. आपण बघा सोडूया. 15 सर्वात पहिले आपण काय करणार आहोत, लेट लार्जर टॅप fills tank completely.
इन एक्स आवर्स. समजा लार्जर टॅप काय करतोय, एक्स आवर्स मध्ये ती टँक काय करतोय, कम्प्लिटली फिल करतोय. देअरफॉर स्मॉलर टॅप fills tank completely in x plus 3 hours. बरोबर, कारण की आपल्याला सांगितलेले की स्मॉलर टॅपला लार्जर टॅप पेक्षा 3 आवर्स काय होतात, जास्त लागतात. आणि आता अशा पद्धतीने आपल्याला सांगितले की दोघांनी मिळून ती टँक कम्प्लिटली फिल करण्यासाठी किती वेळ लागतोय, 2 आवर्स. म्हणजे प्रत्येकाला किती वेळ लागतोय, किंवा मग आपण काय शोधणार आहोत, एका तासात लार्जर टॅप किती टँक फिल करतो आणि 1 तासावरून आपल्याला शोधावं लागेल 2 तासात तो किती फिल करेल. कळते? तशा रीतीने आपण बघूया